आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य, नदीपात्रामध्ये कपड्यांचे आणि कचऱ्याचे ढीग, लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये गारपिटीसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा, रब्बी पिकांना मात्र फटका। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव। जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाचा गहू, हरभरा आणि तुरीला फटका, आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी। नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसमोर दुहेरी संकट, गारपिटीसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, तर किमान तापमानामुळे आधीच द्राक्ष बागेचे नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका, पिकांमुळे अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। सतत बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांचं नुकसान, सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून पिकांवर फवारणी सुरू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीच्या उत्पादनामध्ये घट, आवक कमी झाल्यामुळे लाल मिरचीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये झेंडूच्या फुलांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, बाजारपेठेमध्ये फुलांना 10 रुपये किलो भाव, शेतकरी आर्थिक अडचणीत। पुण्यामधील पानशेत सिंहगड खोऱ्यामध्ये भात मळणीचं काम अंतिम टप्प्यात, यंदा भाताच्या उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सीसीआय कापूस खरेदी केंद्र 2 दिवस बंद असेल, दरम्यान शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणू नये, बाजार समितीचं आवाहन। जालना जिल्ह्यामध्ये नाफेडकडून 1 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी वाढल्यामुळे अधिकचा बारदाना लागणार, 13 केंद्रांवर 50 कोटी 64 लाख रुपयांची खरेदी। भीमा कोरेगाव इथे अभिवादन दिनी मोठा पोलीस बंदोबस्त असेल, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला 4500 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती। नवीन वर्षामध्ये राज्यातील शिक्षकांचा पगार उशिरा येण्याची शक्यता, शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याचा अंदाज, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार। पुण्यामध्ये एसटी कामगार संघटना आक्रमक, कामगार संघटनेचं सहकार आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन, एसटी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यासह गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या अटकेची मागणी। बुलडाण्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा पाण्याच्या टाकीवर बसून शोले स्टाईल आंदोलन, नळाला पाणी येईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा। यवतमाळच्या भोजला गावामध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप। पिंपरी चिंचवड पालिकेनं 2 महिन्यात तब्बल 36,000 अवैध फ्लेक्स हटवले, 2 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, तर 47,000चा दंड वसूल। वर्धाच्या जिल्हाधिकारी वानमथी सी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट, जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रम परिसराची पाहणी करत माहिती जाणून घेतली। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलवर आकस्मिक पाहणी, कामगारांना न्याय देण्यासाठी चौकशी करून कारवाईचे आदेश। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील भूरमधील संत्राबागेला आमदार श्याम खोडेंची भेट, गोपाल पाटील देवडे आणि अतुल पाटील देवडे यांची संत्राबाग, इतर शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेण्याचा आमदारांचा सल्ला। नाशिकच्या नवनियुक्त महापालिका आयुक्त मनीषा खत्रेंनी पदभार स्वीकारला, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य असेल, मनीषा खत्री यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रामधील जनतेला चांगलं आरोग्य लाभो, महायुती सरकारच्या सर्व प्रलंबित कामांना एकमुखानं गती मिळावी, यासाठी चव्हाण यांचं देवीला साकडं। बुलडाण्यामधील शेगावातील गजानन महाराजांचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं असेल, राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संस्थानाचा मोठा निर्णय। इंदोरमधील साई भक्तांकडून शिर्डीमध्ये साई चरणी सोन्याचा मुकुट दान, साई चरणी 12 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट दान। सोमवारी जेजुरीमध्ये सोमवती अमावस्या यात्रा, जेजुरी गडावरून दुपारी 1 वाजता पालखीचं कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान। साई मंदिर सुरक्षेचा आढावा घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साई भक्तांशी संवाद साधला, भक्तांची लूट करणाऱ्या एजंटवर कारवाई करण्याचा इशारा। गर्भवती महिलेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्याला पोलीस कोठडी, इचलकरंजीच्या कलानगर शहरामधली घटना।
7 लाखांचं बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यांचे गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण. माओवादी संघटनेमध्ये होणारा त्रास आणि अत्याचाराला कंटाळून देवा नावानं नक्षल काम 27 वर्षीय माओवाद्यांचं आत्मसमर्पण. धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर. बनावट औषधं पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. नागपुरात केंद्रीय मंत्र्यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून फसवणूक. तोतयाकडून 2 सराफा व्यापाऱ्यांना 7,50,000चा गंडा. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी सैनिकामुळे महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती. 93 विद्यार्थ्यांची 5,58,000ची फसवणूक. 3घांवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये बनावट नोटीस पाठवून महिलेला 25 लाखांचा गंडा. व्हिडिओ कॉल करून मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी. सायबर पोलिसात 4घांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. दहशतवादी रिंदाच्या नावाने 20 लाख रुपये खंडणी मागणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई. अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2घांना अटक. दुर्बार आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई. चोरीच्या 14 मोटारसायकली जप्त. यवतमाळच्या पुसदमध्ये लुटमार झाल्याची तक्रार देणाराच निघाला चोर. फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या निलेश पुरीला पोलिसांकडून बेड्या. चंद्रपूरमध्ये सारस पक्षाच्या अधिवास रक्षणासाठी वन विभाग सरसावला. पक्षी संवर्धनासाठी बल्लारपूर तालुक्यातील इटोली आणि मानोरा इथे नियोजन करण्यात आलं. सारस पक्षाच्या अधिवास रक्षणासाठी पक्षीप्रेमींचा देखील सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणच्या तारकर्ली बीचवर झुंडीनं डॉल्फिन माशांचं दर्शन. डॉल्फिन माशांचा समुद्रामध्ये समूहानं मुक्त विहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आणि एक महत्त्वाची